नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मुसलमान आणि दलित कोणाला देणार मत. मित्रहो, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 288 जागा, त्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मुसलमान आणि दलित कोणाला मत देणार हा कळीचा प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानांनी एक गठ्ठा महायुतीच्या विरोधात मत दिल्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीच्या पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि महायुतीला महाराष्ट्रात कोणी विचारत नाही अशी एक हवा महाविकास आघाडी करायला लागलेली आहे. या निवडणुकीत काय होणार ते पाहू. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी हम एक है तो सेफ है अशी जी घोषणा दिलेली आहे त्या घोषणेची चर्चा आणि टिंगल सगळीकडे होते. म्हणजे राहुल गांधी, उद्धव ठाकरे टिंगल करत आहेत. या घोषणेत मुसलमानांच्या विरुद्ध काहीही नाही. पाकिस्तानी मनोवृत्ती, आतंकवादी प्रवृत्तीचे लोक हे भारताच्या ऐक्याला, एकात्मतेला धोका निर्माण करत आहेत आणि त्यासाठी इथले काही पक्ष अशा शक्तींना सहाय्य करत आहेत. ज्या मुसलमानांना भारताचं ऐक्य हवे, एकात्मता हवे, त्यांनी हम एक है तो सेफ है या घोषणेचा जो आशय आहे त्यामध्ये स्वतःला सामावून घ्यायला काही प्रत्यवाय नाही. त्यांनी ही घोषणा द्यावी. त्यांना कोणीही अडवलेलं नाही. राहुल गांधी टिंगल कशी करतायत. आज मी पाहिलं की त्यांनी एक तिजोरी अशी दाखवली. तिजोरीवर आवरण होतं ते काढलं. त्या तिजोरीवर लिहिलेलं होतं हम एक है तो सेफ है आणि अदानी असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. त्यामुळे अदानींबरोबर अदानींना यांना सेफ करायचं आहे, अदानींच्या तिजोरीला यांना सेफ करायचं आहे आणि म्हणून ते बाकीच्या भारतीयांना वेठीला धरत आहेत असं ध्वनीत राहुल गांधी यांना करायचं आहे. उद्धव ठाकरे नेहमीच्या बालिशपणे, मूर्खपणे असं म्हणाले की हम एक है तो सेफ है असं मोदी म्हणतात. मी तुम्हाला सेफ वाटत नाही का? तुम्ही स्वतः सेफ नसाल तर पंतप्रधानकीचा राजीनामा द्या. आता मोदींना अगदी वेगळं म्हणायचं आहे आणि हे त्याचा वेगळा अर्थ काढत आहेत. मग असे प्रश्न जेव्हा येतात, उत्तर सापडत नाही, तेव्हा आपण मग कोणाकडे जातो? या विषयाची ज्यांना नीट माहिती आहे अशा तज्ज्ञ माणसाकडे जातो. आपल्याकडे सगळ्यात मोठा तज्ज्ञ म्हणजे घटना धोक्यात आहे, घटना धोक्यात आहे असं म्हणतात ना, त्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विचारू की हम एक है तो सेफ है याचा अर्थ काय. बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मरताना मी हिंदू धर्मात असणार नाही. ही घोषणा त्यांनी केली आणि महाडच्या चौदार तळ्याच्या त्या प्रकरणानंतर ही घोषणा काही वर्षांनी त्यांनी केली. त्यानंतर मग मुसलमान समाजाचे लोक, ख्रिश्चन समाजाचे लोक आणि अन्य काही धर्माचे लोक आंबेडकरांच्या मागे लागले की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा. आंबेडकरांनी खूप विचार केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यावेळेला आंबेडकर जे काही म्हणाले ते प्रत्येक हिंदूंनी, त्यात दलित आले, मुसलमान आले, सर्व जातीचे लोक आले, त्यांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे. आंबेडकर असं म्हणाले, मी जर मुसलमान झालो तर सगळा दलित समाज मुसलमान होईल. मला भारताच्या ऐक्याला, भारताच्या एकात्मतेला, भारताच्या संस्कृतीला धोका निर्माण होईल असं काहीही करायचं नाही. म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.
याचा अर्थ काय होतो? मुसलमान समाज हा पूर्णपणे राष्ट्रीय झालेला नाही. मुसलमान समाजामध्ये अजूनही फुटीरता आहे. मुसलमान समाजामध्ये वेगळं होण्याची इच्छा आहे. आणखीन पाकिस्तान निर्माण करण्याची मुसलमानांमध्ये इच्छा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती मुसलमानांच्या या फुटीरतेमुळे धोक्यात येऊ शकते. भारताचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. हे आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. भारताचं ऐक्य, एकात्मता, स्थैर्य आणि संस्कृती धोक्यात येईल असं मी काही करणार नाही. हम एक है तो सेफ है याचा अर्थ आंबेडकरांनी सांगितलेला आहे. आंबेडकरांनीच आणखीन काय सांगितलं आहे पहा. पाकिस्तान निर्माण करण्याच्या गोष्टी सुरू झाल्या, जनांची चळवळ सुरू झाली आणि मग आत्ता जो पाकिस्तान आहे तिथे हिंदूंचा छळ सुरू झाला, त्यात दलितसुद्धा होते. तेव्हा आंबेडकरांनी इथून आवाहन केलं आहे भारतातून की तुम्ही तिथे राहू नका, तुम्ही इथे या, इथे तुम्ही सुरक्षित आहात, इथे तुम्हाला काही त्रास होणार नाही. एकीकडे आंबेडकर धर्म बदलण्याची गोष्ट करतायत आणि दुसरीकडे ते मुसलमानांना सांगतायत तिथे राहू नका, पाकिस्तानात राहू नका, इथे या, इथे तुम्ही सुरक्षित आहात. याचा अर्थ काय? इथे हिंदूंची बहुसंख्या, आणि जिथे हिंदूंची बहुसंख्या आहे तिथे अल्पसंख्याक सुरक्षित असतात, कारण हिंदू हे धर्मांध होत नाहीत. हम एक है तो सेफ है याचा अर्थ आंबेडकरांनी असा सांगितला आहे. आता विकास आघाडीच्या वतीनं अनेक विज्ञापनं वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पानभर दिल्या जात आहेत. ही खोटी आश्वासनं आहेत. या विषयात सुद्धा आपण आंबेडकरांची साक्ष काढायला काय प्रत्यवाय आहे हो? मी आंबेडकरांची साक्ष काढतो की काँग्रेसवाले किती खोटं बोलतात, खोटे पुरावे, किती द्वेष त्यांच्यामध्ये भरलेला आहे. गांधी हत्या झाली, गांधी हत्येमध्ये सावरकरांना गोवण्यात आलं. सावरकरांचं वकीलपत्र पुण्याच्या भोपटकरांनी घेतलं होतं. आंबेडकरांचे आणि भोपटकरांचे चांगले संबंध होते. एक दिवशी दिल्लीमध्ये भोपटकर आपल्या गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीत बिघाड निर्माण झाला. त्यांच्या सारथ्यानं रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली, बॉनेट उघडून काय बिघडले ते बघितलं आणि मग भोपटकर गाडीत बसून राहण्याऐवजी रस्त्यावर आले, रस्त्यावरची वर्दळ बघण्यासाठी. आणि तिथून आंबेडकरांची गाडी चालली होती. आंबेडकरांनी पाहिलं रस्त्याच्या कडेला भोपटकर उभे आहेत. आंबेडकरांनी गाडी थांबवली आणि म्हणाले, काय हो, का थांबलात? भोपटकर म्हणाले, अहो जरा गाडी बिघडली आहे म्हणून थांबलो आहे, आता होईल दुरुस्त, मग जाईल. आंबेडकरांनी ओळखलं हीच वेळ आहे काही भोपटकरांना सांगण्याची. आंबेडकर काय म्हणाले, अहो काही नाही, तुमची गाडी बिघडली हो, तुमच्या गाडीचं इंजिन ठणठणीत आहे, तुमची गाडी व्यवस्थित आहे, चला तुम्ही बसा गाडीत आणि गाडी चालू करा, तुम्हाला काही धोका नाही आहे, गाडीला तुमच्या काहीही झालेलं नाही. असं वाटतंय तुम्हाला की गाडी धोक्यात आहे म्हणून? काही नाही, तुम्ही चला. भोपटकर म्हणाले, तुम्हाला काय मोटारीतलं आतलं सगळं कळतं की काय, एवढ्या ठामपणे तुम्ही सांगताय? आंबेडकर हसून म्हणाले, अहो मी लॉ मिनिस्टर आहे भारताचा, मला सगळं कळतं, चला तुम्ही बसा गाडीत आणि चला गाडी सुरू करा, काही होणार नाही तुम्हाला. आणि आंबेडकर पुढे निघून गेले. भोपटकर विचार करायला लागले, एवढ्या आत्मविश्वासानं आणि पुन्हा पुन्हा मला तुम्हाला काही झालेलं नाही, तुमची गाडी ठणठणीत आहे, असं आंबेडकर का सांगत होते? भोपटकरांच्या लक्षात आलं की आंबेडकर सूचित करत होते की सावरकरांना जरी नेहरूंनी द्वेषानं गोवलेलं असलं तरी नेहरूंकडे, आमच्या शासनाकडे एकही पुरावा तुमच्या विरुद्ध नाही, तुम्ही सुरक्षित आहात, तुम्ही निर्दोष सुटणार आहात. आंबेडकरांची साक्ष आहे की तुम्ही द्वेषाचं राजकारण करता, तुम्ही पुरावे नसताना अटक करता, तुम्ही छळ करता,
तुम्ही खोटी आश्वासनं देता. दलितांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. आंबेडकरांची आणखीन अशी बरीच उदाहरणं आहेत. काका नवरे तुम्हाला माहिती आहेत, फार मोठे संपादक, हिंदुत्वनिष्ठ. आंबेडकरांची त्यांची इतकी मैत्री होती, आंबेडकरांना त्यांचे लेख आवडायचे, ते मृत्यूलेख चांगले द्यायचे. आंबेडकर त्यांच्याकडे आग्रह धरून बसले होते की मी जिवंत असताना माझा मृत्यूलेख लिहा, मला वाचायचा आहे. आंबेडकर गिरगावात, मुंबईत आले की गिरगावात ठाकूरवारला विविध वृत्ताच्या कचेरीत बसायचे, तिथे सगळ्यांच्या गप्पा व्हायच्या. आंबेडकर हिंदुत्वनिष्ठांमध्ये अधिक रमायचे, हे लक्षात ठेवा. प्रबोधनकार ठाकरे आणि बाकीचे जे हिंदुत्वनिष्ठ होते त्यांची आंबेडकरांची विशेष मैत्री होती. आता मुसलमानांचा काय प्रश्न आहे, त्यांना काय समस्या आहे त्यांची. मुसलमान भारतीय व्हायला पाहिजेत, ही मुख्य समस्या आहे. मग मुसलमान भारतीय व्हायला पाहिजेत असं संघ म्हणतोय का, असं सावरकर म्हणतोय का? नाही, मुसलमान भारतीय व्हायला पाहिजे ते काँग्रेसवालेच म्हणत आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी 1885 मुसलमानांना सांगितलं आहे की तुम्ही हिंदी व्हा, तुम्ही इंडियन व्हा, तुम्ही भारतीय व्हा. मुसलमानांकडून वेगळी काही अपेक्षा नाही आहे. मुसलमानांच्या विरुद्ध या देशात कोणीही नाही आहे. गांधींच्या हातात 1920 भारताच्या राजकारणाची सूत्र आल्यानंतर तुम्ही भारतीय नाही झालात तरी चालेल, तुम्हाला मुसलमान म्हणून स्वतंत्रपणे जगायचं असेल तर तुम्हाला तुम्ही तसं जगू शकता, असं स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलं. खिलाफत चळवळ सुरू करणं याचा अर्थ मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत, याला अप्रत्यक्ष मान्यता. ते सार्वभौम आहेत. भारत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं लादू शकत नाहीत, अशी मान्यता गांधींनी दिलेली आहे. संघ मुसलमानांच्या विरुद्ध, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ब्रह्मानंद रेड्डी गृहमंत्री होते, हे उदाहरण मी मागे एकदा दिलेलं आहे. त्या वर्षी 23 दंगली भारतात झाल्या, त्यातल्या 22 दंगली या मुसलमानांनी सुरू केल्या होत्या आणि एकच दंगल अगदी दूरान्वयानं संघाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल असं ब्रह्मानंद रेड्डींनी लोकसभेत सांगितलेलं आहे. त्यावेळेस संघाकडून मुसलमानांना तसा काहीही धोका नाही. हम एक है तो सेफ है असं संघ स्वयंसेवकांच्या खांद्याला खांदा लावून मुसलमान म्हणू शकतात. मुसलमानांविषयी काय भावना आहेत? हिंदुत्वनिष्ठांच्या सावरकरांचं उदाहरण आपण घेऊ. सावरकर मुसलमानांना उद्देशून असं म्हणाले, तुम्ही आमचे सहोदर आहात. जगातल्या सर्व मुसलमानांपेक्षा भारतातले हिंदू तुम्हाला अधिक जवळचे आहेत. तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा, एवढंच आमचं म्हणणं आहे. विज्ञाननिष्ठ झालात की तुमची धर्मांधता कमी होईल आणि धर्मांधता कमी झाली की हिंदूंशी तुमचं सहजीवन हे शांततामय आणि सुरळीत चालू होईल. यापेक्षा वेगळी अपेक्षा आमची तुमच्याकडून काहीही नाही. आता उद्धव ठाकरे सारखं असं म्हणतायत की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तो मी मोदी शहांचा होऊ देणार नाही. लुटतायत मोदी आणि शहा. मोदी शहा लुटतायत म्हणजे दिल्ली लुटते असं त्यांना म्हणायचं आहे. दिल्लीची काय भूमिका आहे हो महाराष्ट्राविषयी? संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन जोमात आलेली असताना चिंतामणराव देशमुखांनी त्यागपत्र दिले अर्थमंत्री पदाचं. केवढी तरी मोठी घटना आहे. चिंतामणी भारताचा कंठपणी झाला असं आचार्य यांनी दैनिक मराठामध्ये 8 स्तंभी मथळा दिला होता. चिंतामणराव देशमुख काय म्हणाले? नेहरूंना उद्देशून म्हणाले, काय म्हणाले? तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी
आकस आहे आणि म्हणून तुम्ही मुंबई महाराष्ट्राला देत नाही. महाराष्ट्र लुटण्याच्या गोष्टी मोदी नाही करत आहेत. आकस होता आणि म्हणून ते मुंबई महाराष्ट्राला द्यायची नाही असं कारस्थान काँग्रेसवाल्यांचं होतं. हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं बरं का की भाजपच्या वतीनं आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या वतीनं, अजित पवार यांच्या वतीनं ज्या काही प्रचारसभा झाल्या, आज आता संपलं 5 वाजता, त्यावेळेला मी आत्ता ते मुद्दे सांगितले ते त्यांनी सांगितलेले असणार. यात प्रबोधन व्हायला हवं आहे. दलित आणि मुसलमान यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं जे काही भवितव्य आहे ते महायुतीशी सख्यत्व केल्यानं साधलं जाणार आहे. महाविकास आघाडीकडे, राहुल गांधींकडे, मल्लिकार्जुन खरग्यांकडे, शरद पवारांकडे, उद्धव ठाकरेंकडे कोणत्याही प्रकारचा ध्येयवाद नाही आहे. त्यामुळे ते हिंदूंचं सोडा, आपण ते मुसलमानांचं सुद्धा, मुसलमानांना तुम्हाला हवं तसं जगू द्या. याचा अर्थ काय? तुम्ही मागास राहिलात तरी चालेल, आम्ही काही पडणार नाही, फक्त आम्हाला मतं द्या. हे लक्षात घ्या. मुसलमानांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमची केवळ मतं हवेत काँग्रेसला, बाकी तुमचं स्वास्थ्य वगैरे तुमचं तुम्ही बघा. अशी महायुतीच्या लोकांची भूमिका नाही. त्यांना हिंदू जसे विकसित होत जाणारे त्याचबरोबर मुसलमानसुद्धा हिंदूंच्या बरोबरीनं विकसित झाले पाहिजेत. मुसलमान दुबळे राहिले ही सावरकरांची भूमिका आहे. मुसलमान तर दुबळे राहिले तर ते राष्ट्राचा भाग आहेत ना. म्हणजे राष्ट्राचा एक भाग दुबळा राहून कसा चालेल? त्यांनी पण हिंदू इतकंच बलवान व्हायला पाहिजे अशी सावरकरांची भूमिका आहे. तर दलित आणि मुसलमान यांच्याविषयी हिंदुत्वनिष्ठांच्या मनामध्ये, महायुतीच्या मनामध्ये काहीही विपरीत नाही. त्यांचंही हिंदूंच्या बरोबर कल्याण व्हावं अशी भूमिका आहे. हे लक्षात घेऊन मतदान व्हायला पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.